काय आपण आज दत्ता खेमनर आहे त्यांच्या संरक्षणासाठी काय मागणी कराल, कारण त्यांनी मोठा असं काही प्रकरण उघड केलं. आता महाराष्ट्रभरचे मोठ्या मोठ्या नेत्याला ज्या कॅप्टन खरातनी वेड्यात काढलं आणि त्याची प्रॉपर्टी जर आपण पाहिली तर हजारो कोटीच्या घरात त्याची प्रॉपर्टी आज निघती आहे. अशा भोंदूबाबावर सर्वात पहिले खबरदार पुढारीच्या माध्यमातून दत्तात्रय खेमनर यांनी त्याच्यावर महिलेवर त्यांनी लैंगिक अत्याचार केले अशी बातमी लावली होती. त्यावेळेस त्याच्यासोबत आम्ही उभे होतो. त्यावेळेस त्याच्यावर अनेक वेळा हल्लेसुद्धा झाले अशा बातम्या लावतो म्हणून. तर प्रशासनाला आमची मागणी आहे का त्याला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. कारण कॅप्टन खरातसारख्या माणसावर जेव्हा त्यांनी बातमी लावली तर रुपाली चाकणकर सारख्या महिलांनी, ज्याला महिला आयोगचा अध्यक्ष केलं, त्या महिलेने सुद्धा त्याला धमकी दिली का तुम्ही हे बातम्या खोटे लावताय. त्यावेळेस जर हे सगळं उघडकीस आणलं असतं तर ज्या आमच्या आत्ता ज्या महिला आहे मोठ्या प्रमाणात ज्यांनी बलात्कारचे गुन्हे दाखल केले, हे बलात्कार सगळं थांबले असते. जेवढा कॅप्टन खरात जबाबदार आहे या सर्व गोष्टीला, तेवढीच रुपाली चाकणकरसुद्धा या गुन्ह्यामध्ये जबाबदार आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे होता. त्यावेळेसच जर तुम्ही खबरदार पुढारी पत्रकाराची जर दखल घेतली असती तर हे पुढचं सगळं घडलं नसतं. तरी आता जे घडलं ते घडलं. पण पत्रकार दत्तात्रय खेमनरवर कधी पण जीव घेणा हल्ला होऊ शकतो, याची प्रशासनाने दखल घेऊन त्याला पोलीस बंदोबस्त द्यायला पाहिजे अशी राष्ट्रीय श्रीराम संघाकडून मी मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. नाशिकमध्ये अशोक खरात कॅप्टन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्या इस्माने, ज्या भोंदूबाबाने महिलांच्या बाबतीत अपमानास्पद आणि लज्जास्पद बाबी घडून आणलेल्या आहेत. महिलांना शोषण केलेलं आहे. महिलांचे शोषण झाल्यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन अनैतिक प्रकार त्याने घडवलेले आहेत. हे समाजाला हितकारक नसून अशा बाबांना जेलमध्ये घालणं ही शासनाची जबाबदारी आहे. आज शासन जे काम करत आहेत, गृह खात्याचे काम करत आहे, गृह खात्याचे मुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यांनी हे सगळं प्रकरण माहीत झाल्यानंतर पूर्ण पुरावे ताब्यात घेतल्यानंतर ह्या बाबाला अटक केलेली आहे. कारण अशा प्रवृत्तीला सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कधी थारा देणार नाहीत. आणि अशा प्रवृत्तीचा 1 वर्षापूर्वीच पर्दाफाश हा दत्ताजी खेमनर दैनिक खबरदारचे संपादक यांनी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ह्या बाबाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. 5 कोटीची त्या ठिकाणी नोटीस पाठवून अब्रूनुकसानीचा दावा तुमच्यावर दाखल करणार आहोत अशी धमकी दिल्यानंतर हे दत्ताजी खेमनर हे गरीब कुटुंबातले आहेत आणि यांना ही भीती वाटल्यामुळे ते थांबून राहिले. परंतु देवाला हे मान्य नव्हतं. 1 वर्षानंतर त्या बाबाचे सगळे काळे कारनामे उघडकीस झालेले आहेत. आणि अशा बाबाला रस्त्यावर उघडकीस झाल्यानंतर फिरणंही मुश्किल झालेलं आहे. तो आज जेलमध्ये आहे. परंतु दत्ताजी खेमनर यांनी हा 1 वर्षापूर्वी केलेला प्रयत्न हा यशस्वी झालेला आहे आणि आज त्या दत्ताजी खेमनरांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. दत्ताजी खेमनर यांनी याही पूर्वी लव जिहादची प्रकरणं बरीचशी उघडकीस आणलेली आहेत आणि श्रीरामपूर शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा सन्माननीय आमचे हिंदूंचे रक्षक सागरजी बेग यांना त्यांच्याबरोबर राहून हिंदूंना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. म्हणून दत्ताजी खेमनरांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आणि दत्ताजी खेमनरांना आज पोलीस बंदोबस्त, पोलीस संरक्षण मिळावं हीच आमची अपेक्षा आहे. काही करता त्यांच्या जीवितास काही झाल्यास याला सर्वशी जबाबदारी गृह खात्याची महाराष्ट्र शासनाची असणार आहेत. म्हणून लवकरात लवकर दत्ताजी खेमनर यांना त्या ठिकाणी संरक्षण देऊन त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त वाढावा. त्यांच्या जीविताला काही धोका झाल्यास सर्वशी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असणार आहेत. कारण दत्ताजी खेमनर हे हिंदूंचं नेतृत्व करतात, हिंदूंचा आवाज करतायत आणि पुढारी, दैनिक पुढारीच्या माध्यमातून सर्वसामान्यपर्यंत ते आपला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आमची मागणी असणार आहे की दत्ताजी खेमनर यांना न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं. मी बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे, अहिल्यानगर उपजिल्हा अध्यक्ष दक्षिण या नात्याने मी दत्ताजी खेमनर यांना संरक्षण मागण्याची या ठिकाणी मागणी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. खेमनर संपादक दैनिक खबरदार पुढारी. कॅप्टन भोंदूबाबा संदर्भात 1 वर्षापूर्वी मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध केली होती. त्याच बातमीच्या अनुषंगाने काल आपण बघितलं असेल का कॅप्टन भोंदूबाबावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे अत्याचाराचा, त्यामध्ये तो जेलमध्ये आहे आणि त्या प्रकरणामध्ये माझ्यावरती
खऱ्या अर्थानं मी बातमी छापली म्हणून आयोगाच्या अध्यक्षांनी मला पत्र पाठवणे किंवा मला फोन करणे कशा प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकला होता. महिला म्हणून आपण राज्याच्या महिला अध्यक्षांचा रुपालीताईंचा नेहमीच सन्मान आपण केलेला आहे, राज्याने केलेला आहे. मी देखील एक महिला म्हणून त्यांचा सन्मान करतो. परंतु एखाद्या महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर अत्याचार पीडित महिलेला न्याय द्यायचा सोडून ज्या प्रकरणामध्ये लोकशाहीमध्ये पत्रकारांना जो बातम्या छापण्याचा अधिकार आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखलं जातं आणि त्याच पत्रकाराला तुम्ही नोटीस पाठवता. SP साहेबांना नोटीस दिली, बरं त्या नोटीसमध्ये तुम्ही उल्लेख केला की याच्यावरती गुन्हा दाखल करा, याचं दैनिक बंद करा, असा खुलासा देखील त्या नोटीसमध्ये आपल्या ऑफिसमधून आलेला आहे. आणि काल रुपाली चाकणकर ताईंचा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जे की फडणवीस साहेबांना मी माझ्या प्रत्येक चॅनलच्या बाईटमध्ये त्यांना हात जोडून विनंती केलेली होती का कृपया करून आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री आहात, कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना देवाभाऊंकडून ही अपेक्षा होती की या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे यांचा राजीनामा झाला पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांनी खऱ्या अर्थाने ते निर्देश देऊन त्यांचा राजीनामा घेतला. मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांच्या वतीने, महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि काल खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय झालेला आहे. एखाद्या पत्रकाराने एखाद्या मुद्द्याला हात घातला आणि तो मुद्दा तडीत जातो आणि 1 वर्षानंतर त्या मुद्द्यामध्ये एक महिला समोर येते आणि समोर आल्यानंतर त्या महिलेने त्या ठिकाणी 376 सारखा गंभीर गुन्हा त्या कॅप्टन खरातवरती दाखल केला आणि कॅप्टन खरातच्या कारनाम्याचे सर्व व्हिडिओ आपण माध्यमाच्या मार्फत बघत आहे. हा विजय एकटा माझा नाही आहे, हा विजय महाराष्ट्रातल्या सर्व लढलेल्या महिला नेत्यांचा आहे, महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचा आहे ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला. पण यामध्ये सर्वात जास्त भूमिका ज्यांनी बजावली असेल तर महाराष्ट्रातील माझे सर्व मीडियाचे बांधव, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, माझ्या सर्व पत्रकारांचे मी मनापासून धन्यवाद देतो. कारण आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने एका पत्रकारावरती अन्याय झालेला आहे आणि आपल्या पत्रकारांनी सर्व अंगावरती घेऊन या प्रकरणात हात घातला आणि त्याच पत्रकाराला आयोगाकडून कॅप्टन खराताकडून दबाव आणण्याचं काम, काबरू नुकसानीच्या नोटिसा टाकण्याचं काम झालं. आणि माझ्यासारख्या पत्रकाराला आपण सर्व महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांनी जी साथ दिली त्या सर्व महाराष्ट्रातले माझ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या सर्वच पत्रकारांना मी देखील मनापासून धन्यवाद देतो. आपण मला सर्वांनी आपल्या मीडियाच्या मार्फत राज्यामध्ये जी घटना घडली ती घटना मी आपल्यासमोर धाडसाने मांडण्याचं काम केलं. कारण की महाराष्ट्रातील माझ्या मीडियाचे सर्व बांधव माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आणि महाराष्ट्रातील सर्व महिला नेता आज माझ्यासोबत आहे. मी काल बघितलं का राज्याच्या अनेक पत्रकारांनी सांगितलं का महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने जी घटना या दैनिक खबरदार पुढारीच्या संपादकांनी उघड केलेली आहे, या संपादकाच्या जीवाला धोका आहे. मी या आपल्या या चॅनलच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना सांगतो का मला माझ्या जीवाला 100% धोका आहे आणि आपल्या चॅनलद्वारे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल यांना मी विनंती करतो आणि मी राज्यातील सर्व नेत्यांना, मंत्र्यांना सांगतो का या कॅप्टन खरात याचं खूप मोठं प्रकरण आहे आणि ते खऱ्या अर्थाने सुरू करण्यामध्ये मी सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा देखील आता राजीनामा झाला आहे. त्यामुळं माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळं मी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि महाराष्ट्राच्या मी सर्व पत्रकारांना विनंती करतो, आपण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दत्ता खेमनर यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करा. कारण आता ह्या प्रकरणामध्ये माझ्या जीवितास काही होऊ शकतं, बरं वाईट होऊ शकतं माझं याच्यामध्ये. त्यामुळं मला पोलीस संरक्षणाची तात्काळ गरज आहे, अन्यथा माझ्या जीवाचं बरं वाईट देखील होऊ शकतं. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.